आता सगळ्यांच्या आवडीचा विषय तो म्हणजे लीला. तर स्वामी समर्थांच्या लीला प्लीज आम्हाला सांगा. नक्कीच. आता माझाही खूप आवडता विषय सुरू झालाय आणि मी आता खूप या बाबतीत तयारीत आहे. आणि मी तयारीत म्हणण्यापेक्षा अर्थात परमात्मा स्वामींनी साधन केलंच आहे, पण यामध्ये मी एक गोष्टीची काळजी घेतोय की एकही लीला जी मला आवडलेली आहे ती माझ्याकडनं मिस होऊ नये, म्हणून मी अगदी त्याचे पॉइंट लिहून आणलेले. त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीने जबाब दे की एकही मला मिस करायचं नाही. जसं पॉडकास्टच्या सुरुवातीला मी सांगितलं की बघणारे जे कोणी प्रेक्षक आहेत, जे ऐकणारे आहेत, तर त्यांना देखील असं वाटावं की तुम्ही अर्थात ते जीवन जगताय आणि तुमच्या समक्ष हे सगळे लीला होत आहेत, असं तुम्ही इमॅजिन करत देखील बघत आणि ऐकत असाल. खूप चांगलं. परत मी हेच परमात्मा स्वामींना प्रार्थना करतो की या लीला तुम्ही ऐकत आणि बघत असताना तुम्हाला दर्शन व्हावं आणि तुमच्या सात्विक धर्मबद्ध इच्छा पूर्ण हो, अडचणी आणि व्याधी यांचे निवारण हो. आणि परत हेच की गुरु लीलामृत मधले काही अध्याय आणि त्यातले काही मी लीला सांगत आहे की ज्यामुळे तुम्हाला असं देखील हो की त्या ग्रंथाची फलश्रुती तुम्हाला प्राप्त हो, अशी मी प्रार्थना करतो. तर एक गोष्ट मी कॉमन सांगतो, परत काही रेफरन्सेस की श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत, गुरुचरित्र, गुरु लीलामृत यामध्ये अर्थातच आता एकच महाशक्ती आहे. बऱ्याच जणांचं मी बघतोय की कदाचित माहित नाही परमात्मा स्वामींची लीला असेल, पण लोक श्रीपाद श्री वल्लभ, नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांना वेगळं समजतात. तर यांना सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की हे एकच आहे बरं काय. हा एकच परमात्मा आहे की जो अर्धनारी नटेश्वर स्वरूपात आलेला आहे. श्री स्वामी समर्थांचे जे जे भक्त आहेत त्या सर्वांना मला सांगायचं आहे की आपण किती भाग्यवान आहोत. तुम्हाला जर समजा कोणी गणपतीचं व्रत दिलं, महादेवाचं दिलं, महाविष्णूंचं दिलं, तुम्हाला देवी संबंधी दिलं, सरस्वतीचं दिलं, महालक्ष्मीचं दिलं, महासरस्वतीचं किंवा महाकालीचं व्रत दिलं, सुब्रमण्यम स्वामींचं व्रत दिलं, आणि तुम्ही ते व्रत तर करताय, पण तुम्हाला जर प्रश्न पडला की अरे मंत्र तर आम्हाला आता त्या देवतेचा म्हटला पाहिजे का, तुम्ही स्वामींचा मंत्र म्हणू शकता. आपण इतके भाग्यवान आहोत सगळे श्री स्वामी समर्थांचे भक्त की आपण फक्त स्वामींची भक्ती केली तर ती सगळ्यांना प्राप्त होते. याबद्दलही एक वर्णन येतं बघा, म्हणजे मिलिंद माधवांचं एक वर्णन येतं की माणिक प्रभू साई शिर्डीश्वर आणि अक्कलकोटचे दिगंबर, एकाच तत्वाचे आविष्कार, भेद त्यात नसे मुळी, एकाची करता भक्ती तिघांनाही पावते ती, आयशी ठेवणी आपली वृत्ती पोथी नित्य वाचावे. तर याबद्दल थोडंसं कन्व्हर्जन आपण असं करू शकतो की एकाची करता भक्ती म्हणजे स्वामींची भक्ती आपण केली तर ही इतर सगळ्या सद्गुरूंची आणि इतर ज्या मुख्य देवता आहेत, ज्या परमात्मा स्वरूप आहेत, ह्या सगळ्यांचीच भक्ती आपण करतोय. आणि ही काही उथळ आपण बोलत नाहीये, तर अर्थात अक्षर सत्य आणि एक एक अक्षर शक्तियुक्त असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृतामधला मी दाखला दिला. या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन सापडते की श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ हे शरणागत वत्सल होते. शरणागत वत्सल म्हणजे कसं की तुम्ही शरण आलाय का, तुम्ही अनन्य भावाने शरण आलाय का. अनन्य भावाने एकदा तुम्ही शरण गेलात की ते आपल्याला तारतातच. याबद्दलचे हे दाखले सगळे येत आहेत. तर मी हे मुद्दाम या सगळ्याबद्दलचं वर्णन यासाठी करतोय. तर आता शरणागत वत्सल हा विषय निघाल्यामुळे मी एक उल्लेख करतो, एक छोटीशी गोष्ट सांगतो. पांडू नावाचा, किंवा त्याला पांड्या म्हणायचे, पांडू नावाचा एक परमात्मा स्वामींचा शिष्य होता जो धीवर समाजाचा, म्हणजे त्याला आपण कोळी म्हणतो, त्या समाजाचा होता. तो लहानपणापासूनच धार्मिक होता, आध्यात्मिक होता. त्याला लोक, त्याच्या घरचे देखील म्हणायचे की हा तासन तास एकदा भजनाला बसला की बसलेला असतो आणि मग संसारात त्याचं लक्ष नाही, असं सगळं ते लोक म्हणायचे त्याच्याबद्दल. आणि तो हे सगळं करत होता. त्याला श्री स्वामी समर्थांनी देखील दर्शन दिलं होतं, दृष्टांत देखील झाला होता. तो हरिविजय नावाच्या ग्रंथाचं अध्ययन करायचा, पठण किंवा पारायण करायचा, आणि त्याला हरिविजय अतिशय आवडायचा. तर तो त्यांचं जे काम आहे म्हणजे कोळी समाजाचं की जे मासेमारी करणे, तर त्या कामाला तो चालला होता. त्या एका मोठ्या नावेतनं चालला होता तो, आणि त्याच्याबरोबर बाकी काही लोक होते, ते मासेमारी करत होते. आणि त्या नावेचा मुख्य तांडेल म्हणजे कॅप्टन आपण म्हणतो त्याला, ते तो बघत होता. तर तो जो पांडू आहे तो हे सगळं बघत होता. आणि अचानकपणे काय झालं की सगळे ढग दाटून आले आणि समुद्राने रौद्र रूप धारण केलं. सगळ्यांना असं वाटलं की आता हा आयुष्याचा शेवटचा क्षण, आता आपल्या सगळ्यांना जावं लागणार आहे. सगळे घाबरले आणि सगळे ह्याच्याकडे बघत होते. आणि हा पांडू जो होता तो अतिशय काय म्हणून आपण निर्विकार अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची काळजी न करता
की मृत्यूलाही न घाबरणारे. म्हणजे मी हेच सांगतो की अर्थातच लोकांना जे वाटतं ना की स्वामींनी माझं हे का नाही ऐकलं, स्वामींनी माझ्या ह्या जवळच्या व्यक्तीला का नाही वाचवलं, तर स्वामींची कृपा कदाचित ही देखील असू शकते, जे आपण डोळ्याने बघतोय की कदाचित ती व्यक्ती वारली किंवा त्या व्यक्तीने देह ठेवला म्हणजे वाईटच झालं. का आपण असं म्हणतो की वाईट झालं? कदाचित असंही असू शकतं की परमात्मा स्वामींनी त्या व्यक्तीला तिची पापं नष्ट करून एकदाच इकडे भोगायला लागून काहीतरी मोठं दिलेलं आहे, उत्तम गती दिलेली, या गोष्टीला पण आपण का मान्य करत नाही? बरोबर. तर ही देखील गुरुकृपा, सद्गुरु कृपा, परमेश्वरी कृपा आहे की मृत्यूला न घाबरणे. तर पांडूने अर्थात त्यालाही प्राप्त होती, तो मृत्यूला घाबरला नाही, पण त्याला एवढंच वाटलं की इतरांचा प्राण वाचावा, म्हणून त्याने काय केलं तर हरिविजय ग्रंथ तो पठण करत होता, तो त्याने असा समक्ष ठेवला समोर आणि हात जोडून परमात्मा स्वामी, ज्यांना आपण परमात्मा स्वामी म्हणतो, त्यावेळेला तो म्हणाला, श्री अक्कलकोट स्वामी समर्थ, मी तुम्हाला शरण आलो आहे आणि तुम्हाला मी प्रार्थना करतो की जर समजा इथे हे समुद्राने रौद्र रूप धारण केलंय, ढग दाटून आलेत आणि आमची नाव बरं अगदी हलतीये, तर आमची नाव तुम्ही जर किनाऱ्यावरती आणलीत तर मी, आणि सगळे सुखरूप राहिलेत, तर मी संपूर्ण आजीवन तुम्हाला समर्पित राहील आणि तुमची आजीवन तुम्हाला तुमची सेवा मी करेल. आता स्वामींचा विषय निघतोय तर बघा कित्येक दाखले थोडे आठवतात. आता स्वामींचा विषय निघाला, नेमकं मी हे उल्लेख केला, यावर मला हे भजन आठवलं, शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लाव, हे एक भजन बघा. म्हणजे हे का होतंय बघा, काय माहिती, कदाचित ह्या सगळ्यांची लीला आहे की एकट्या स्वामींचा उल्लेख केला तर स्वामींचे हे जेवढे शिष्य आहेत त्या सगळ्यांची कृपा प्राप्त होते. हे मी अनुभवतोय, ह्या सगळ्यांनाच अनुभव यावे अशी माझी इच्छा आहे. तर मी छोटासा उल्लेख केला. तर हा सगळा प्रसंग घडला, हे चालू होतं त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये होते आणि अक्कलकोटमध्ये ते असेच बोलता असे बसले होते आणि बोलता अचानक उभे राहिले आणि म्हणायला लागले की अरे बघा तो पांडू बुडाला. आणि ते आता स्वामींना कोणी असा प्रश्न वगैरे विचारला जायचं नाही आणि त्यांच्या अतर्क्या अगम्य अशा लीला होत्या. तर त्यांनी ती लीला करून दाखवली आणि अर्थात मग त्यांनी असं दाखवलं की तो बुडतोय, तर त्यांनी असा हात वर केला आणि असं वाचवतात असं दाखवलं, मग त्याने वाचवलं, असं केलं. लोक बघत होते त्यावेळेस ते. जेव्हा खाली स्वामींनी हात खाली घेतला आणि ते बसले तर त्यांच्या हातून पाणी पडलं आणि त्यांच्या हातून जे पाणी पडलं ते देखील खारं होतं. बापरे. म्हणजे ही लीला एक किती, म्हणजे मी जे म्हणतो ना की, म्हणजे आता मी नाही म्हणत आहे, मला वाटतोय तसं. अजून एक गोष्ट जी मला अभिमान आहे या गोष्टीचा की आदिगुरु संप्रदायामध्ये स्वामी शरणम, श्री गुरु शरणम का म्हणतो? शरणागती. एकदा काय कोणी असू पण आपण एकदा काय परमात्मा स्वामींसमक्ष शरण राहिलो, शरणागती पत्करली, तर ते शरणागत वत्सल होतात, ते शरण आलेल्याला अभयदान देतात. त्याचा हा लिटरल उदाहरण हे आहे माझ्या दृष्टीने. ते मी म्हणून त्यासाठी हा एक उल्लेख केला. म्हणजे मी अर्थातच बराच वेळ घेतो, पण मी आता सगळ्या लीला सांगताना मला असं वाटतं की सगळ्यांनी शांतपणे पंचप्राण एकत्र करून ऐकावं. हिमालयातले आता आपण सगळं सुरू करू लीला. जेव्हा स्वामींनी श्री स्वामी समर्थ अवतार सुरू झाला, ते हिमालयात जेव्हा गेले, हिमालयातले खूप कमी लोकांनी त्यांच्या लीला ऐकल्या असतील, तो त्या आता मी सांगण्याचा प्रयत्न करतो. हिमालयात ते गेले तेव्हा ते तिबेट जो आहे, जो आता चायनामध्ये, आणि तिबेटच्याही पलीकडचा एक भाग होता, त्यामध्ये हिमालयातलाच एक भाग, तिकडे बर्फ वगैरे सगळं होता. तिकडे एक चायनीज कपल आलं होतं, तिकडे चिनी दाम्पत्य. तर चिनी दाम्पत्य यांना त्यांचं ते सगळे वेशभूषा बघून आणि त्यांचं हे नाम, मग त्यांचं दिगंबर अवस्था, कमंडलू वगैरे सगळं बघून लोकांना ते हसायला लागले. त्यांना स्वामीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांना काही नाही बोलले स्वामी. आणि ही लीला नक्की स्वामींनी केली का प्रकृतीने केली हे मला माहित नाही, पण कदाचित परमात्म्याला हसले म्हणून कदाचित प्रकृतीने केली असावी किंवा स्वामींच्या संकल्पने. ते दाम्पत्य ते पुढे गेले, स्वामी पुढे गेले आणि नंतर त्यांना लक्षात आलं की जी स्त्री होती ती पुरुष झाली आणि जो पुरुष होता तो स्त्री झाली. आणि मग त्या दोघांना लक्षात आलं की हे अचानक कसं घडलं. ते परत फिरले, मग त्यांना लक्षात आलं की आपण त्यांना हसलो म्हणून घडलं का. मग त्यांनी माफी मागितली. परत तेच शरणागत वत्सल, जो शरण आला स्वामी त्याला अभयदान देतात. परत ते पूर्ववत अवस्थेला गेले. ह्या प्रसंगामुळे का होईना, त्यांच्या अहंकारामुळे म्हणा किंवा त्यांच्या त्या स्वभावामुळे म्हणू किंवा टिंगल करण्यामुळे काय म्हणू, पण त्यांना परमात्म्याची कृपा अनुभवायला मिळाली. किती म्हणजे काय म्हणू आपण, त्यांनी भाग्यवान लोक म्हणू. हिमालयातला अजून एक पुढचा किस्सा असा आहे की एक प्रसंग ज्यामध्ये ते आहे, सगळे कंटिन्युअस प्रसंग आहे हा सगळा. ते असे पुढे गेले
तिथे एका वटवृक्षाच्या इकडे ते थांबले होते. म्हणजे एका वृक्षाखाली, वटवृक्षच असेल माहित नाही, पण एका वृक्षाखाली ते थांबले होते. एक हरणाचं पिल्लू पळत पळत आलं आणि ते स्वतःला वाचवण्यासाठी पळत आलं आणि ते स्वामींच्या मागे लपलं. स्वामींच्या मागे इकडे तिकडे ते बघत बघत स्वतःला सावरत होतं. त्यांच्या स्वामींच्या समक्ष मग शिकारी आले आणि ते शिकारी त्या हरणाचा शिकार करण्यासाठी आले होते. स्वामींनी अर्थात मग कशी मी सांगितलं शरणागत वत्सल, त्या हरणाला घेतलं आणि छातीशी धरलं आणि मांडीवर ठेवलं. बर. तर ते शिकारी इतके उन्मत्त झाले होते की त्यांनी ठरवलं की आता हा माणूस गेला काय आपल्याला काय फरक पडतो, पण हरणाला मारायचंय. हरणावर निशाणा ठेवून त्यांनी स्वामींच्याही आरपार गोळी जावी ह्या हिशोबाने त्यांनी गोळ्या झाडल्या त्या लोकांनी. पण गोळ्या आरपार गेल्या पण ना इजा स्वामींना झाली आणि ना हरणाला झाली. तर हे सगळं बघून ते शिकारी म्हणजे अवाक झाले आणि मग ते शरण आले स्वामींना, त्यांनी माफी मागितली आणि ते निघून गेले. तो हरिण देखील म्हणजे डोळ्यातनं, आता अर्थात ते मुक जनावर, डोळ्याने तो स्वामींचे आभार मानतच होता. स्वामी तुम्हाला सांगतो, परमात्मा स्वामी हे श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतामध्ये पण उल्लेख येतो की ते वेळोवेळी दाखवून देतात की ते सद्गुरु रूप त्यांनी धारण केलंय. ते गुरुतत्व कसं आहे, तर गुरुतत्व म्हणजे गुरुतत्व धारण करून ते आले. म्हणजे सद्गुरु हा परमेश्वर आणि परमेश्वर हा सद्गुरु कसा असू शकतो याचं परफेक्ट उदाहरण म्हणजे श्री स्वामी समर्थ. तर हे आपण अनुभवतो कसं, तर हे त्यांनी अनुभवलं. ते हरिण विसरलं होतं पण स्वामींना सगळं लक्षात होतं. तो प्रसंग असा, स्वामी त्याला म्हणतात की अरे तू विसरलास मला. गाणगापूरला जेव्हा तू माझी सेवा करायचास तेव्हा गाणगापूरला मी तुला अनुग्रह केला, तू मला विसरून गेलास. मग हरणाला प्रश्न पडला की हे काय बोलतात, काय चाललंय. मग अर्थात मग त्यांनी सगळं त्यांच्या लीला धारण केल्या स्वामींनी. मग त्यांच्या शक्ती संपदेने त्याच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर त्याला पूर्वजन्म स्मृती झाल्या आणि मग त्याला ह्या लक्षात आल्या गोष्टी की मागील जन्मात काय होतं. मग त्या स्वामींचा हस्तस्पर्श डोक्यावर झाल्यामुळे, शिरस्थानावर झाल्यामुळे ते हरिण बोलायला लागलं. ते हरिण बोलायला लागतं. मग हरिण बोलतं की हो मला आठवलं की मी एक रोगी ब्राह्मण होतो आणि मी तुमच्या दर्शनासाठी आलो, तर त्यावेळेला मग तुम्ही मला अभयदान दिलं, मी रोगमुक्त झालो. पण मी अनेक विद्वानांचे, ब्राह्मणांचे, ऋषितुल्य लोकांचे अपमान केले आणि त्यामुळे नंतर मग मी भटकायला लागलो. मग त्यानंतर मी वृषभ योनीत गेलो, म्हणजे तो बैल झाला. मग इतर बाकी काय काय त्यांनी सांगितलंय, म्हणजे त्यामध्ये उल्लेख काय काय नाही आठवत नाही मला, पण इतर काही योनींमध्ये गेलो आणि आता या मृग योनीत गेलो. स्वामी देखील तेच म्हणतात की तू इतक्या सगळ्यांचा अपमान केलास म्हणून आता तू मृग योनीत अडकलेला आहेस. मग तो म्हणतो की आता मग माझं कसं होणार, मला यातून सुटका आहे का. मग स्वामी त्याला म्हणतात की म्हणजे किती कनवाळू हृदय बघा. श्रीपादांचं म्हणा, श्रीपाद स्वामी, नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ यांचं हृदय लोण्याप्रमाणे होतं आहे आणि कायम राहणार आहे सगळ्यांच्या बाबतीत. लोण्याप्रमाणे त्यांचं हृदय लगेच वितळेल. आणि मग ते म्हणाले की तू हा आता किती, हरणाचे आयुष्य मनुष्यापेक्षा कमी असतं, हा जन्म झाल्यानंतर दक्षिणेत तू मला परत भेटशील आणि त्यावेळेला मी तुझा उद्धार करेल. जर परमात्मा बोलून गेल्या उद्धार करेल तर याचा अर्थ असा होतो इथले जे काही शक्ती संपदा म्हणू, समृद्धी म्हणू, मान सन्मान म्हणून हे सगळं अनुभवायचं आणि प्लस मोक्षाला प्राप्त करायचं. म्हणजे अजून काय हवंय माणसाला, एवढं सगळं तर प्राप्त होणार. हा सगळा प्रसंग तिथले हिमालयातले काही साधू बघत होते, तपस्वी बघत होते. त्या सगळ्यांनी मग स्वामींना लांबून बघत होते. ते स्वामींजवळ गेले आणि स्वामींना म्हणाले की रिक्वेस्ट केली, सगळ्यांनी नमस्कार केला की तुम्ही कृपा करून आमच्या गुफेपाशी या, आमची गुहा मोठी आहे, तिकडे आमच्या सगळ्यांना अनुग्रह करा, आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांना कळलं की ह्या अवतारी पुरुष आहेत. स्वामी देखील गेले. काय योजना असतात बघा. मनुष्याला वाटतं की मी बोलवलंय, मी आयोजित केलंय म्हणून सगळं चाललंय, पण नाही, यामध्ये देखील परमात्म्याची योजना असते. तर परमात्मा स्वामी त्यांच्याबरोबर गेले, त्या गुफेमध्ये गेले. तिकडे अनेक तपस्वी, ऋषी, संत, सिद्ध, योगी तिकडे बसले होते आणि त्या सगळ्यांचा एक विषय चालला होता, आत्मानुभूती योग. आत्मानुभूती योग किंवा आत्मानुसंधान हे कसं साध्य करायचं. तर मग त्याबद्दल स्वामींनी त्यांना बरेच काय काय त्यांना वर्णन केलं, शिकवलं. आणि स्वामींनी एक वर्णन त्यामध्ये असं छान केलेलं आहे की अरे पुस्तका पलीकडे जायला शिका असं त्यांना सांगितलं. आणि मग म्हणजेच अंतर्मुख व्हा.
तर हे त्यांना ते सांगत होते. सांगत असताना अचानक स्वामी मान वळवून एका ठिकाणी बघतात, अंधाराच्या ठिकाणी, आणि मग म्हणतात की अहो महापंडित, तुम्ही तिकडे लपून काय ऐकताय आणि अंधारात काय ऐकताय, जरा उजेडात या. तर तिथून 2 वाघ येतात. हे वाघ त्या गुफेच्या जवळ राहत असतात, 2 वाघ, आणि ते सगळे शांतपणे ऐकत असतात. आणि ते आल्यानंतर मग स्वामी त्यांना म्हणतात की तुम्ही या, बसा. मग ते येतात शांतपणे, ते बसतात तिकडे वाघ, आणि ते ऐकायला लागतात. मग स्वामी त्यांना म्हणतात की अहंकाराने मदोन्मत्त झालेला तुम्ही मागील जन्मामध्ये जेव्हा तुम्ही ब्राह्मण होता, तर त्यावेळेला तुम्ही कित्येक ऋषितुल्य लोक, संत सज्जन आणि काय म्हणू आपण, योगी पुरुषांचे, महापंडितांचे तुम्ही अपमान केले. आणि ते कसे केले, तर तुम्हाला तुमच्या ज्ञानाचा अहंकार झाला. ज्ञानाचा अहंकार तुम्हाला इतका झाला की तुम्ही लोकांना देशोदेशी जाऊन शास्त्र चर्चा, शास्त्रार्थ करायचा आणि सगळीकडे विजय प्राप्त व्हावा यासाठी तुम्ही थांबायचा, त्यांच्याकडे विजय पत्र लिहून घ्यायचा आणि सगळीकडे त्यांना अपमानास्पद वाटेल अशा पद्धतीने दाखवत तुम्ही पुढे जायचा. यामुळे वेदांचे, शास्त्र ग्रंथांचे, पुराणांचे आणि या गुरुतुल्य लोकांचे, गुरुदेवांचे तुम्हाला अपमानाचा बदला किंवा त्यांचा शाप लागला तुम्हाला, म्हणून तुम्ही व्याघ्र योनीत अडकलाय. अच्छा. गंमत अशी आहे की ते व्याघ्र रूपातले 2 म्हणजे ते वाघ किंवा ते महापंडित म्हणू आपण, हे वाघ स्वरूपात असताना लिटरली असे वाकून स्वामींना शरण आले. आणि मग स्वामींनी त्यांना शरणागत वत्सल, त्यांनी अभयदान दिलं, सांगितलं की ही योनी तुमची झाली की त्यानंतर काशी क्षेत्री तुम्ही महापंडित व्हाल आणि त्यानंतर तुमचा उद्धार होईल. तर हे सगळं तर झालं हिमालयातली फक्त एवढाच प्रसंग. आता शेवटचा प्रसंग हिमालयातला सगळा कंटिन्युअस प्रसंग, की हे सगळं चालू असताना त्यांना अचानक एक वेगळा म्हणजे दुसऱ्या एका ठिकाणी म्हणजे तिकडेच हिमालयात तिकडेच लागून त्या डोंगराच्या पायथ्याशी बरेच साधू संन्यासी हे दत्तात्रयांचं दर्शन व्हावं यासाठी कठोर तप करत होते. आणि कठोर तप त्यांचं चालू होतं. ते चालू असताना त्यांना हाच प्रश्न होता की दत्तात्रयांचं दर्शन कधी होणार. तर दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिलं का स्वप्न दृष्टांत सांगितलं दिला हे माहित नाही. दत्तात्रयांनी त्यांना सांगितलं की डोंगरापाशी वरती एक आम्रवृक्ष असेल, त्या आम्रवृक्षाच्या समोर एक गुफा असेल, मोठी गुफा असेल, त्या गुफेमध्ये जा, तिकडे तुला माझे दर्शन होईल. आणि अशा पद्धतीने ते संन्यासी शोध घेत घेत तिथे गेले. आणि ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस कशा आहेत की त्याच वेळेला ते त्या 2 व्याघ्रांना त्यांच्या मागील जन्माबद्दल उपदेश, त्या सगळ्या उपस्थित ऋषीगणांना, योगी संतांना, सिद्धांना आत्मानुसंधानाबद्दलचा उपदेश हे सगळं सांगत असताना ते सगळे साधू संन्यासी तिकडे आले. आणि स्वामींनी त्यांच्याकडे कृपाकटाक्ष टाकला आणि स्मित हास्य केले. म्हणजे त्यांना दत्तात्रयांचे स्वप्नदृष्टांत तर झालेच, प्लस त्यांना सदेह स्वरूपात असलेले दत्तात्रय म्हणजे पूर्ण अवतार श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन देखील झालं. म्हणजे ही हिमालयातली लीला आहे.